त्यांच्या दारातला कुत्रा व्हा पण संगत त्यांच्याशी करा. उदाहरण आहे का? पांडव निजधामाला जाताना धर्म शिल्लक राहिला आणि धर्मातला न्यायला स्वर्गातले देव आले. धर्माला सांगितलं त्यांनी विमानात बसा. धर्मानं सांगितलं मी येणार नाही, माझ्या कुत्र्याला घ्यावं लागेल. यांनी सांगितलं आम्ही कीर्तनकाराला नेती नाही तर कुत्र्याला कुणा नेणार. धर्मराजानं बरोबर कुणाला नेलं? कुत्र्याला. मग संगत चांगल्याची करा, फायदा होणार. चांगल्या संताच्या संगत. सध्या लोकांना खरा संत कळत नाही. आता जर तुम्हाला इथं कोणी सांगितलं ना इंदुरीकरच्या पायाला हात लावल्यावर पोरग होतं, बी लागली लोक पाय कापून न्यायला बसल्याशी. यार आपली लोक संत कोणाला म्हणत्या? मोकार माळ, मोकार 12-13 ठिकाणी गंध, बायका पोरं सोडून बोंबलं तिंडतो, त्याला लोक म्हणतात संत आहे. एका वाक्यात संताची व्याख्या लिहून घ्या, मरेपर्यंत अंडरलाईन दिस सेंटेन्स. या वाक्याला अंडरलाईन करून घ्या. ज्यांचं अस्तित्व चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संपत नाही त्यांना संत म्हणतात. माळ घालितो तो संत नाही, 1.5 तास देव चुळीतो तो संत नाही, मोकार गंध लावितो तो संत नाही. गंध का नीट लावितात का लोक? खाजव येईन तिकडेच टिपका, खाजव येईन तिकडेच टिपका. देव का नीट चुळीतात का लोक? एकानं देव चुळीत होता आणि कुत्रा आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. ते काय नीट पूजा करतात का? त्यांचं काय, तुमचं काय, आमचं काय, तेच काय देवपूजित. आम्ही सुद्धा नीट आहेत का? आमचा मुरीत गेल्यावर हरिपाठ, मुरीत गेल्यावर उघडा बम झाला का सुंदर ते ध्यान बेटवरी थोडगार पाणी टाक देवाचे. अरे तू काय बोंबलं तू? शेवटच्या तांब्याला ऐकत होतो ना मग दुर्ड धरी म्हणा, अंडरपॅन्टची नाडी बांधून बाहेर आला ज्ञानदेवाप्रमाणे. अरे बशी वाजली, घालीन लोटांग वंदीनं चरण. अरे काय लपाडे आहे, नीट जुळी द्याल का देव? बाई आई बापाला हाता खालून काढायचे, दिंडीत उड्या हाणायच्या. तुमच्या बापानं पार म्हणत पाहिला का? 1.5 किलो गांजा हाणायचा, याला पार मरत म्हणते का? बायको करायची नाही म्हणायची, लफडे कचाकच करायची. मग बायकोच कर ना. तुला का रोग झाला का बायको करायचा? बायको कर, गळ्यात हात घालून हिंड. तू यात काय धमक येतं? वाईट वागायचं मग परमार्थ करा. कांदे खाणाऱ्याच्या बापाने परमार्थ करायला का? कांदे खाणाऱ्याच्या भाकरी खाऊन संन्यासी राहत येतं का? भाकरी खाऊन कीर्तन प्रवचन कमी आहे का? ज्यांचं अस्तित्व चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संपत नाही ते संत. आणि बाह्य रंगाच्या संताचे लोक जास्त माग आहेत, अंतररंगाच्या नाही. आता तुम्हाला हे आम्ही दिसतो नाही, ही माळा बिळा गंध घालेली बाह्य रंगाची लोक, आणि यांना तुम्ही संत म्हणता. तुम्ही शुद्धी वय का? मला एक सांगा, तुम्ही आता माझ्याकडे पाहत्या, काय पाहत्या बुवा? काळं सावळं आहे बुवा, 40-45 किलो आहे बुवा, फेटा बांधलाय बुवा. बाह्य रंगानं का अंतररंगानं? बाहेर. माझ्या तोंडातून बाहेर पडणारं वाक्य तुम्हाला बोलताना किती कळकळीचं आहे, हा अंतररंग आहे. मी किती बिंबीला घात व्यवस्थेवर बोलतोय आणि ते वाक्य तुमच्या किती फायद्याचं आहे, हा का झाला त्याचा अंतरंग. आणि आज आपला अख्खा समाज कसा जगू राहिला बाह्य रंगानं. लोक तुमचं कर्ज पाहत्या का? इस्तरी. लोक तुमच्या बंगल्या पुढे गाडी पाहत्या का? तिचे हप्ते. गाडी पाहत्या. लोक बंगल्याचा कलर पाहत्या का? गावंड्याची उधारी. बंगल्याचा कलर. मग समाज बाहेर रंगाने जगू राहिला का अंतररंगानं? बाहेर रंगाने. आपला परमार्थ सुद्धा कसा आहे? बाहेर रंगाने. आणि जगणं सुद्धा बाहेर रंगाने. परमार्थ सुद्धा बाहेर. पुरीनं पोरगा पाहिला, त्याचे रूप पाहते का गुण? रूप. पोऱ्यानं पोरगी पाहिली, तिचं रूप पाहतो का गुण? मुलगी पाहताना काय पाहिलं पाहिजे? गुण. पोऱ्या पाहताना काय पाहिलं पाहिजे? गुण. आमची मंडळी काय पाहती? रूप. आमच्या तोंडग्यांना आखली आहे का पोरगी पाहायच्या तरी? आपले पोरे जोडीदाराला विचारी ते तुला पसंत आहे का? आणि तो जर हा म्हणला, हा म्हणल्यावर काय का? ती का दोघात करायची गोष्ट आहे का? काय आखली नाही वकली नाही. इथून पुढे पोरगी पाहताना 3 गोष्टी पाहाव्यात. नीट आहे का? खैर्यव. 1 नाक. नीट आहे का? 1 नाक, कपाळ आणि आरपार पायातला प्रकाश. माणसाची बायको कशी असावा? नाकाचा शेंडा सणसणीत असावा. बोलता बोलता माणसं म्हणतात ना, तिला माझ्या दारावरून जायला काय नाकी, तिला माझ्या शेतात पाय द्यायला काय नाकी. सगळ्यात महत्वाचा अवयव नाकाचा शेंडा सणसणीत असावा. आमचे जुने म्हातारी पोरगी पाहून पोऱ्या आल्याबरोबर त्याला विचारायचे नाका डोळ्यात कशी. आणि भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं.
आणि स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. आमचे जुने म्हातारी पोरगी पाहायला गेले तर तिला पाय धुवायला लावायची आणि पायाचे ठसे खाली उमटले तर प्रकाश पाहत होते. आम्हाला आकली आमचा टोनगा मिशा काढून पोर पाहायला जातो. बुरी दिसली गालात हसली ओके. 6 महिन्याने गेली दुसऱ्या संघ निसून ओके. काय आखली आहे का? अजून एक गोष्ट सांगतो. अजून नीट बा पोर ज्यांचे लग्न राहिले ते नीट आहे का? आपल्या बायकोच्या पायाचा अंगठा नीट आहे का? अंगठा आणि अंगठे शेजारचं बोट. तुम्ही का लगेच बोट पाहायला सुरुवात केली का? मला पुढे अजून सांगू द्या ना. पण ते आपल्या बायकोच्या पायाचा अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट जर अंगठ्यापासून बरंच थोडं लांब असेल पुढं तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. आता तुम्ही घरी गेल्या गेल्या पाय लांब दिसले ना झाकली सव्वा लाखाची गप्पा. पुन्हा बोलायचं मग हा विनोद नाही. हा रंग बाह्य का अंतर? मी सांगतो हा बाह्य. व्हायला कसा पाहिजे? अंतर. अंतररंग. अंतररंग कसा? एखादी मरण त्यांनी लगेच पायावरून अंदाज केला असं. म्हणणंच पाप्याचा बाप माया पुढे जात नाही. म्हणणंच पाप्याचा बाप माया पुढे मांड्या खाला. मांड्या खा दिल्या तांगड्यावर करून. जसा चहा उकळायचा आहे खालून जाळ घाला. विठाला विठाला त्यांच्या दारातला कुत्रा व्हा. आणि मी कुठे गेलो त्या जागेवाना. तुम्ही संगत करा पण संताच्या दारातला काय व्हा? कुत्रा व्हा. काय होईल? ते राम नाम होईल श्रवण. ते राम नाम होईल श्रवण. ते राम नाम होईल श्रवण. ते राम नाम होईल. ते राम नाम होईल श्रवण. ते राम नाम. श्रीमंताच्या दारातला गडी होऊ नये पण संताच्या दारातला कुत्रा व्हावा. आणि तिथंच तुम्हाला चांगलं ऐकायला मिळेल. साधू आहे आणि सगळ्या साधूंना एकाच गोष्टीची भीती आहे. बाई साधू कसा असू द्या त्याचा कार्यक्रमच झाला समजायचा. साधू आता आपले लोक साधू कोणला म्हणतात? दाढी वाढवली. दाढी जाडा वाढवल्या त्याला आपले लोक काय म्हणतात? साधू. ज्यानं बायको केली नाही त्याला काय म्हणतात लोक? संन्याशी. या व्याख्या चुकीच्या आहे.
संन्याशाची व्याख्या एका वाक्यात आहे का? मी आणि माझं ज्याचं गेलं तो संन्याशी, मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण, मी आणि माझं गेलं तो साधू संन्याशी, आणि ज्यानं साध होऊन टाकले तो साधू. ध्यानात ठेवा. आणि साधू साधू तो साधू, ज्ञानी तो ज्ञानी, आणि विद्वान तो विद्वान. हा, कुणी कुणाशी डोकं लावण्यात काही मजा नाही. हा, साधू तो साधू. ऐ बरं, जाऊ दे जाऊ दे. विठाल 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 विठाल. हो हो, साधू तो साधू, आपलं वाक्य नाही राहिलं. विद्वान तो विद्वान, आणि विद्वानाशी तुलना होत नाही. फक्त तुम्ही संगत चांगल्याशी करा. आईन्स्टाईन विद्वान, आणि विद्वान तो विद्वान, तिथं दुसऱ्याने डोकं लावायचं नाही. आणि एकदा आईन्स्टाईन व्याख्यानाला चालली, नीट आहे का बरं का? संगत चांगल्याची करा, फायदा होणार. आईन्स्टाईन व्याख्यानाला चालले, आईन्स्टाईनची तब्येत नीट बरं आहे, आईन्स्टाईनची तब्येत बिघडली, आणि तब्येत बिघडल्यानंतर आईन्स्टाईन सांगितलं मी काय व्याख्यानाला जात नाही. नीट आहे का विषय? आईन्स्टाईन सांगितलं मी व्याख्यानाला जात नाही, माझी तब्येत बरोबर नाही. त्यांचा संघ होता, त्याने सांगितलं का? आईन्स्टाईनने सांगितलं लोकांना चुकीचं सांगण्यापेक्षा न सांगितलेलं बरं. ही भाषा हलकटाची का विद्वानाची? विद्वानाची. चुकीचं सांगण्यापेक्षा न सांगितलेलं बरं. आणि आपल्याकडे काय राहतं? सांगायचं पण चुकीचं. याने सांगितलं व्याख्यानाचे पैसे अगोदर आले तर आपल्याला व्याख्यान द्यावं लागेल. आईन्स्टाईनने सांगितलं आपण त्यांचे पैसे परत देऊ, पण चुकीचं सांगणं जमणार नाही. PC सांभाळणाऱ्यानं त्यांना सांगितलं तुमचा प्रॉब्लेम काय आहे? फक्त लोक 1.5 तास बसून ठेवायचे एवढंच ना, ते काम माझं. आता खरा विद्वान कोण आहे? आईन्स्टाईन. आणि बिगर आकलीचं कोण आहे? PC सांभाळणार. नीट आहे का बरं का? ह्या दोघांनी एकमेकाचे कपडे बदलवले आणि गाडीतून खाली उतरले. लोक कोणच्या पाया पडतील? ज्याचे कपडे भारी तो विद्वान. मग लोकांनी बाह्य रंग पाहिला का अंतररंग? बरं, ज्याचे कपडे भारी तो विद्वान. आता आपल्याकडे पहा, इस्त्री विस्त्री कडक शर्टी मिरिटिंग करतो, मावा गोवा खातो, पट्ट्याला मोबाईल आहे, माणसं म्हणतात लखपती आहे. तुम्हाला काय त्याचं बँकेचं पुस्तक माहिती? त्याच्या घरी आठवड्याला पत्र यायचं बँकेचं, या आठवड्यात पहा, या आठवड्यात पहा, नाही तर लाटणं पळपटा सगळं जमा करीन. पण आमचा समाज काय पाहतो? बाह्यरंगाने. काय पाहतो? बाह्यरंगाने, अंतररंगाने पाहत नाही. आणि एक तुम्हाला कळकळीनं सांगतो, इथून पुढच्या जगामध्ये तुम्ही बाह्यरंगाच्या नादी लागू नका, अंतररंगाच्या नादी लागा. देवधर्म अंतररंगाचा करा. हे आता वारी आली 18 तारखेपासून, चालला दिंडीत, आईबापाची ठेपठुई, काशी बिशी करू नको, घरी नीट राह. काय काशीला जाऊन तू चपला चोरायचा आहे दुसऱ्याच्या? तू गावातच बरं आहे. तू काहाला येडेवानी करतो भाऊ? तू तिकडे गेला तर गांजाच नेतोय, मग गावातच बसला. तू तिकडे नीट राहायचा नाही, इकडे नीट राहायचा नाही, तू घरी नीट झक मार. आईबापाची सेवा नीट करा. आणि तुम्हाला एक सांगू का, देव लांब नाही, आपण लांब घालवलाय. देव कुठे? घरात आहे. चालती बोलती दैवत आईबाप आहेत, आणि आईबापाच्या सेवेसारखं मोठे सेवा नाही. आणि आम्ही त्यांना सोडून दिली पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, काही तर दर महिन्याला हातभात्या. घरी नीट मर. आईबापाचं कान फाडफोडी तू, आणि दिंडीत येणं घेऊन उडे हाणतो. खरी दैवत कोण आहे? आई आणि बाप. आणि सगळ्या लोकांना कीर्तनाला आलेला सांगतो, ज्या दिवशी तुमचे आईबाप गेले त्या दिवशी ह्या जगातलं सगळं गेलं. आणि सध्या आईबापांचे हाल फक्त या जास्त पगारावाल्या मंडळीनेच केलेत. ज्यांना जास्त पगार आहे ना त्यांच्याच आईबापांचे हाल आहे. शेतकऱ्याची बाई आमची सासूला उपाशी झोपवणार नाही. हां, ती नाताचं उष्टच घालील पण सासूला उपाशी झोपवणार नाही. आमची शेतकऱ्याचा माणूस आहे ना, बापाला उपाशी नाही झोपवणार. बैल पाणी पाजण्यावरी बापाला घालील. पण ह्या नमुन्यांना ज्यांना जास्त पगार आहे ना, ह्या लखपतीच्या अवलादीनेच फक्त आईबापांची हाल केली, बाकी कोणीच नाही. काही नाही, वाटूनच घेतले आईबाप. म्हातारा थोरल्याकडं, म्हातारी धाकट्याकडं. तुळा पाहते एकमेकाकडं, टुळा. म्हातारा त्या वाट्या हो, म्हातारी या वाट्या हो. बोलता येईन रे, बोलता येईन. आय 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 आय. एका मांडवात लग्न होईल अशी एकमेकाकडं पाहते.
मग म्हातारी तिकून पाहते, वामण्याचा बाप आहे काय ना. म्हातारा ऐकून होतो, ठकीची आई आहे काय ना. काय ठकीची आई, काय वामण्याचा बाप. थुकायला वाटी म्हाताऱ्याला, लघवीला मडक. मग लाडकी सुनबाईकडे वर घेऊन येते, गप रड नको, कोपऱ्यात भोकाडी. अहो एका म्हातारीला 2 पोरं, टोणग्यानी म्हातारी वाटून घेतली. आमुष्या ते आमुष्या थोरल्याकडं, आमुष्या ते आमुष्या धाकट्याकडं. एका महिन्यात पंचांग फिरलं, आमुष्याच 2 आल्या. दोन दिवस म्हातारी देवळात झोपली, मग धाकट्याच्या घरी गेली. काय सांगा. आणि भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आज आई बापांना त्रास देणाऱ्यांचं 1 वर्षाच्या आत वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. ध्यानात ठेवा. त्यांनी गाठच घ्यायची आपली पुढच्या वर्षी. त्यांचा जर नाही सुपडा साप झाला तर काशी करू नका, गया करू नका. पण आई ती आई, 1 दुधाचा थेंब आईच्या स्तनात निर्माण व्हायला आईच्या शरीरातलं 2 थेंब रक्त जाते. 3 वर्ष आपण आपल्या आईचं रक्त किती पिलो याची लाज धरा. दुसऱ्याचा बांध करू करू बापानं जमिनी वाढवल्या, आकडी टाकू टाकू मोटरी चालवल्या, पारडं बदलू बदलू दूध काढली. आणि त्या बापाला दिंडीत काढून देतो. काहींनी तर आई बापा उचकून दिले, सासरे आणून ठुलीत. कोणचे आले असतील सासरे तर सकाळ पोत राहू द्या. सकाळीच टेम्पोत घाला, सकाळी. दडपून टाका हायवेला, पण ते गबाळ सांभाळण्यात मजा नाही. अहो कोणत्या घरात गेलं का, हे कोण, मिशेसचे पप्पा. तू भूकंपात गेले का, तुला काय रोग झाला का सांभाळायला. हे कोण, मिशेसची मम्मी, तू वाहून गेली का. एका वाक्यात सांगतो, संगत चांगल्याची करा, चांगलं होईल. आलतो इथपर्यंत आपण. आणि तिथं तुम्हाला देवाचं नाव ऐकायला मिळेल, ते रामनाम होईल श्रवण. आणि आईन्स्टाईन, ज्याचे कपडे भारी तो विद्वान, हे लोकांनी ठरवलं. इथपर्यंत आलतो आपण. आणि तो बाह्य रंग, लोक पाया कोणच्या पडणार, ज्याचे कपडे भारी त्याच्या. आईन्स्टाईन पाहत राहिलो, हे काही दिवस आले बा. सत्कार सुरू झाले. शालीचं गठुडं आईन्स्टाईनला सांभाळायची पाळी आली. आणि भारी कपड्यावालं स्टेजवर. अहो व्याख्यान सुरू झालं, ते इतकं भारी बोललं. आईन्स्टाईन म्हणले, माझी तब्येत जरी चांगली असती ना तरी इतकं भारी बोललो नसतो. व्याख्यान संपलं, लोकांनी टाळ्या वाजवल्या. आता या लोकांनी परत डबल हार सुरू झाले. व्याख्यान भारी झालं, आईन्स्टाईनवर पाहायची पाळी आली. हे जग असं आहे बरं का, विद्वानाला किंमत नाही आणि मधल्या गावाळाच्या नादी लागल्याशिवाय राहणार नाही. मग ऐकणार आणि बोलणाऱ्यांना असं समजायचं ना, ऐकणारे सगळे जी येडी. एक यात्रा होता त्याच्यात, त्याने सांगितलं व्याख्यान फार सुंदर झालं, पण आमच्या 2 शंका आहे. शंका म्हणल्यावर याला घामच आला. काय शंका आहे, नांगा टीचरला याला काय शंका आहे. अहो ते विचारणारे गप बसले ना, आपल्याला म्हटलं आपलं का चुकीचं विचारितो काय. आणि चुकीच्या माणसाची गाठ पडलो, माल चांगल्याचा माल खपत. तुम्ही बा 100 कीर्तनकार एकत्र येऊ द्या, 1 दारुड्या बोलून देत नाही. तो डायरेक्ट म्हणतो माळकरी काय लायकीचे मला माहिती. त्यांच्यात धमक असली तर त्यांनी पिऊन दाखवा. म्हणजे आमचा गाथा गेला, ज्ञानेश्वरी गेली, तो 15 रुपयात आमचा बाप झाला, पायजम्यात मुतून. आणि ते गबाळ झालंय जास्त. आमच्याकडे 18 ते 22चे टोणगे दारू पितात. आमच्याकडे दारू प्यायला लाज नाही राहिली. एवढी टापर दारू पितात, त्यांना मिशन आहे काय नाही काय नाही. आणि 18 ते 22चे टोणगे जरा ध्यानात ठेवा, मला तळतळायला नका. अरे 3 रंगाचं लुगडं नेसती आई, 3 रंगाचं. सुईद्वारे ना आई लुगडं शिविती. 4 दिवसातून एकदा डोक्याला तेल लावती, आठवड्यातून एकदा आंघोळ करती. रात्रीचं कालवण आई सकाळी गरम करून खाती. आणि तिचा पोरे धाब्यावर दारू पितो. ज्याची त्याला लाज वाटावं. परीक्षा फी भरायची तर बापानं दाढी केली नाही. जमिनी विकल्या बापांनी, पोरं शिकवायला जमिनी. काही नाही दुसऱ्याच्या घरी सालं घातली. आणि त्यांच्याच पोरीने धाब्यावर कॉकटेल करायला सुरुवात केली. अरे इज्जतवान माणूस तुम्हाला उद्या सकाळपर्यंत दिसणार नाही. इज्जतवान तो फाशीच घेईल, ध्यानात ठेवा. अरे आपल्याला लाज वाटली पाहिजे, आम्ही काय करू. शेवटी खानदान ते खानदान. मी दररोज सांगत असतो, मला तळतळायला हो नका.
तुम्ही गावठी गायला दुसरं वासरू पाजून दूध काढा बरं, देईन का? एका लातात गडी अंगणात आणि तांब्या घरात, खानदान कार्यक्रम येतो. आणि जर्शीला तुम्ही प्या, तक्रार नाही, खानदान नाही ना. कोणी प्या सडताईत, एवढा खानदानीचा फरक आहे. तुम्ही 100 गावरान गाय एका रांगेत बांधा, 100, आणि गावरान गायचं वासरू प्यायला सोडा, कोण सापडी? आईच. आणि जर्शी सोडाय जाईन त्याला प्यातही, पहिली ढुसणी मालकाला हाणत ती, मालकाचं दूध नाही आलं का मग पुढं निघत. खानदान नाही ना. तुम्ही 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 गावठी कुत्र पाळा, गावठी गावठी कुत्र दिवसभर लोकांच्या भाकरी खाते, मुकामाला मालकाच्या घरी धोका नाही, गद्दारी. मालकाने भाकर घातलीच पाहिजे हा त्याचा विषय सुद्धा नाही. आणि ढवळं पाळा टॉमी, ते चोर आल्यावर झोपत आणि मालक उठल्यावर भुकत, असं कुत्र. आणि शहरात काही लोक कुत्र्या संघ इंडा ठेव, ती बरमुडा पॅन्ट, कुत्र पुढं नाही माग. तेव्हा एवढे वाईट दिवस आले का? तुला कोणी जोडीदारच नाही का? कुत्र्या संघ ते कुत्र पुढं नाही माग, कुत्र लोकांना सांगत याला इंडून आणतो. हा काय आता तुमच्यात राहिला नाही. इस्टेट कमवा. मी दररोज सांगत असतो कीर्तनात, एकानं 12-13 लाखाचा बंगला बांधला, 16-17 लाखाची गाडी घेतली, गाडीतून खाली उतरला आणि बंगल्या पुढे उभा राहिला, आणि साखळीला बांधेल कुत्रं होतं. त्या कुत्र्याला विचारलं आपला बंगला कसं काय, कुत्र्याला. त्या कुत्र्याने सांगितलं तुझं तूप आहे, मी टेन्शनमध्ये, माझ्या पुढं भाकरीचा प्रश्न नाही, मला काय तो बंगला पेटवायचा नाही, कुत्र्याला काय घेणे. मग याने त्याला सांगितलं तुला आपली गाडी कशी वाटली बा. त्या कुत्र्याने त्याला सांगितलं त्या गाडीची माझ्याकडं काय किंमत आहे हे जर तुला पाहायचं असेल तर माझी थोडी साखळी ढिल्ली कर, मी मुतणार म्हणजे मुतणार. मी देव सोडित नाही तर तुझ्या गाडीचा काय हिशोब आहे. माझ्या फक्त खटकीत सापडू दे, तंगण वर करून अभिषेक. ओम नमः शिवाय. संगत मला सांगा, पिशी सांभाळणारा संगत कोणची केली? आईन्स्टाईनची. तरी कीर्ती वाढली. तिथं तुम्हाला देवाचं नाव ऐकायला मिळत. आणि परमार्थ करणाऱ्याला सगळ्यात बाधक श्री. एक साधू मोबाईल बंद करून ठेवा. एक साधू, ते मोबाईल लय झाले हो आता. 500 रुपयाला खोकडं येते, 500. आणि 999 मध्ये आयुष्यभर बोंबलात येते. कावळा शिवेपोत बोंबलात येते, कावळा शिवेपोत. 10व्या पोत कार्ड निघाले आता. कोणी वापरित मोबाईल आता? काय नाही, आता भिकाऱ्यांका मोबाईल आहेत. एक भिकारी दुसऱ्याला म्हणतो तू गल्ली नंबर 2 मध्ये आहे. मोबाईल जरूर वापरावा, वापरलाच पाहिजे, ती काळाची. पण मोटारसायकल चालवणाऱ्यानं मोबाईल वापरू नये. त्याला लाज वाटली पाहिजे. आपले रस्ते कसे आहेत, मोबाईल गाडीवर आला तर गाडी साईडला घ्यायची, नीट झक मारायची, मग किक मारायची. ते खैर हॅलो धडकलं मेलं बा. तुला काय लाज आबरू आहे का नाही? आणि जेवढे महाराष्ट्रात ॲक्सिडेंट होत्या त्यातले 30% ॲक्सिडेंट मोटरसायकलचे आहेत. आणि त्याला 2च कारण आहे फक्त, मोबाईल आणि ह्या. तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा, नवरा आहे तो, केलंच पाहिजे, पण रस्त्यानं नाही. अरे मोटरसायकलवर जोडपं चालावा आणि आपण पुढून यावा, पाहत नाही, पाहत. आपल्याला वाटतं कुठून आलो बा आपण, म्हणजे जनावर लय बरी हो. कोण गाडी चालित हेच कळत नाही. पुढच्याचा जीव चालला गिअर टाकू टाकू, त्याला पेट्रोलला पैसे नाही, मागचं त्याच्या मांडी वाटत होतं, गळ्यात हात घालतं पुढं मुंडकं गाडीत.
जस काय पुढच्याला सांगत राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. त्याला विचारलं काय झालं, मला कुत्र आडवं गेलं. कुत्र भादवा झाल्यावर रोडवर येत नाही. इथून पुढं सणासुदीच्या दिवशी मला थळथळायला जाऊ नका. तुम्ही माझ्या आया बहिणीसारख्या, मी तुमच्या मुलासारखा आहे, मला कळ निघत नाही. इथून पुढं मोटरसायकलवर नवऱ्याशी बसताना 4 बोटं अंतर ठेवून बसायचं. मरायचं नसन तर. आणि नाही बसलं तरी आता मला पाहिलं होतं बसतीनच गाड्या. मी जर पुढून आलो आणि ह्या जर चालले आता तर ती लगेच नवऱ्याला सांगेल, पप्या तुझ्या बापाला म्हणा पुढं सरक, ते बाबा आलंय. हा विनोद आहे का? 100 लोकांमधल्या 90 जणांना माझं कीर्तन जरी पटलं नाही तरी 10 जणांना ती काळाची गरज. आता लोकांना ब्रह्मनात्मा सांगायचे दिवस नाही राहिले. ब्रह्म तेव्हाच गेलं ते. आता ब्रह्म ऐकत असते का लोक कीर्तनात? एक तर मुळात कीर्तनालाच लोक येते नाही आता. आता हे तुमचे आज जे आलेत ना, ही 7 दिवसाची बेरीज म्हणजे आज. ते उद्या नाही येणार, त्यांना घेणं नाही. तुम्ही तिकडे झक मारा. आता शिक लोक कीर्तन, आणि कुणाला पटो अथवा न पटो, पण आमची कीर्तन ही गरज झाली. आपल्या लोकांना बोलणारं कोणी राहिलं नव्हतं, आणि आपल्या लोकांचं नुकसान आपल्याच लोकांनी केलं. आपल्याच लोकांना आपल्यातलंच कोणीतरी बोललं की जेणेकरून एखाद्यात जरी फरक झाला, आपल्या लोकांना वालीच नाही राहिलं. कोण बोलणार राहिलं? आपल्या लोकांना बोलणारं कोणी राहिलं नाही, बाजू घेणारं कोणी राहिलं नाही. सगळंच उठलं ना आपल्या बोकांडी बसलं. सगळं उठलं आणि कुठं बसलंय? आणि आपलं बोकांड इतकं मोठं आहे, कुणी यान बसा. सगळ्या लोकांनी आपला वापर वेगळा केला राजाओ. आपल्या पोरांचा वापर सुद्धा लोकांनी वेगळा केला. आपल्या वागण्याचा वापर लोकांनी वेगळा केला. कुठेतरी आपल्या पोरांनी आता इथून पुढं उसळलं पाहिजे, जागं झालं पाहिजे. आणि इथून पुढं आपल्या पोरांनी स्वतःच्या पायावर धंदे टपरे टाकून का होईना पण जगून दाखवलं पाहिजे. निराश होता कामा नाही आता इथून पुढं. आणि हे निराशीचं जग सुद्धा नाही. इथून माझ्या कीर्तनाला एकाला पटलं लई झालं. म्हणजे तुम्ही कीर्तन प्रवचन कमी आहे का? ब्रह्मनात्मा सांगायचे दिवस नाही राहिले. आज लोकांना कोणीतरी बोललं पाहिजे. साधू तपाला बसला आणि एक रस्त्यानं स्त्री आली. स्त्रीच्या अंगात 36 नखरे असत्या. एक नखरं दाखवलं तर माणूस वायलं निघत. विठाला विठाला. त्या साधूने सांगितलं, त्या साधूला त्या बाईने सांगितलं माझी इच्छा पूर्ण करा. साधूने सांगितलं बाई माझ्याकडून ते घडणार नाही, माझा नियम होत्या. तो साधू रामकृष्ण हरी जप करीत होता. आणि रामकृष्ण हरी जप हा तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उचिष्टाचे. तिथं तुम्हाला ऐकायला मिळेल. आता उचिष्टाचा अर्थ असा आहे, सेवितो रस वाटिता घ्यारे होऊ नका राना बरी, घ्यारे होऊ नका राना विटेवारी घ्यारे होऊ नका राना देवाचं नाव ऐकायला मिळेल. कुठं? संताच्या दारात. पहिला भाग व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. एक दुसरा फायदा घडेल भोजन उचिष्टाचे. संताच्या दारातला कुत्रा व्हा, तिथं तुम्हाला देवाचं नाव ऐकायला मिळेल. आणि तिथं देवाचं नाव ऐकल्यावर ते उचिष्ट तुमच्या कानावर पडेल. आणि ते कानावर पडल्यावर सेवितो हा रस
वाटीत्वाने का पण कधी माझी माझे झाले अनावारवाचा माझी माझा झाले अनावारवाचा माझी माझा अनावरवा चंदया नामाचा माझा झाली अनावरवाचा अनावरवाचा घडेल भोजन उचिष्टाचे हे भोजन थोड्या करता कशाला येडवाणी बाजूला थोड्या करता कशाला येडवाणी करायचं जाऊ दे झाली बोलली तर हो दे आता कोण पाहणार आहे पावसाळ्याचे दिवस मुतला काय भरला काय उलट म्हणायचं बघा काळात बसलो भरलो मग हा पटापट आहे लय टाईम झालाय का हा मग शांत बसायचं हा हा नाही आता कोंबडा अरे पोत आपण हटत नाही तुम्ही इथून जायचं कोंबड्याच सोडायच्या काहीच करायचं नाही विठाला विठाला अभंगाचं चिंतन तुम्हाला पूर्ण करून देतो. पिटिका ध्यानात ठेवा, तुम्ही संताच्या दारातला कुत्रा व्हा, तिथं तुम्हाला देवाचं नाव ऐकायला मिळेल. पण बाह्य रंगाच्या संताच्या नादी लागू नका. आणि सध्या संत कोणत्या रंगाचे झाले? बाहेर. आणि आता आपला सगळा परमार्थ सुद्धा कसा आहे? बाहेर. मोकार साबणं लावायची आणि स्वच्छ व्हायचं, पण आतून नाही, बाहेरून. हमाम रेक्सोना विक्सोना मोकार साबणं लावितात लोक. गुडघ्यापासून खाली एक साबण, गुडघ्यापासून वर एक. डोक्याला तर आता पुडी चालली एक. डोक्या ओतन सोळ, डोक्यापुरतीच पुडी, शॅम्पू. त्यामुळं डोक्यात लोकांच्या काय राहिले? बरं मला सांगा, एवढे तुम्ही साबणं लावता, त्याचा काय होतो नेमका? फेस. त्याचा काय होतो? फेस. आणि तो जातो मोरी वाट बाहेर. साबण लावून फायदा काय? उद्या सकाळपासून साबण लावणारांनी वरून पाणी ओतायचं नाही. अंगाला लावलाय तू, राय दुपार पोत असं काय साबणं लावितो. बरं तुम्ही किती साबणं लावले, स्वच्छ कोणाला करू राहिले तुम्ही? चमड्याला. कोणाला करू राहिले? आणि हे चमडं नासक आहे का? खरंय वाकिनी नाही का? याच्यावर प्रेम कुणाचं, कुणावर आहे तुमचं सगळं? याच्यावर. मला एक सांगा, माणसाचं प्रेम याच्यावर आहे का याच्या आत राहतो त्याच्यावर आहे? चमड्यावर आहे. सगळ्यांचं प्रेम कुणावर आहे? चमड्यावर. आणि चमडं मुळात कसं आहे? नासक आहे. पण याला चालवणारा कोणीतरी आहे, प्रेम त्याच्यावर करा. या नासक्या चमड्याला सजू नका, नासक्या चमड्यावर प्रेम करू नका.
आणि नासक्या चमड्याच्या नादी लागून जिंदगी बर्बाद करू नका. नासक्या चमड्याला चालवणारी एक शक्ती आहे, तिचा शोध घ्या. या नासक्या चमड्याला कोणीतरी एक चालवतोय. देखवी ऐकवी एक नारायण. कुणीतरी याला चालवतोय, कुणीतरी याला बोलवतोय, आणि बोलवणारा चालवणारा कुणीतरी एक आहे, तो भगवंत आहे. ध्यानात ठेवा. आणि त्या भगवंताचं नाव आत्माराम आहे. आणि हृदयरूपी मंदिरामध्ये दडलेल्या आत्मारामाला जाग करा आणि बाहेर थांबड्यावरचं प्रेम कमी करा. याला काय भारी कपड्याची गरज आहे, याला काय शेंट मारायची गरज आहे, याला काय अत्तर मारायची गरज आहे. याची नाटकं थोडी आहेत का. हे एवढं दिसत, मग खुडीचं किती आहे? एवढं जग नाही, पण याला खुडी किती आहे. कानाला फक्त दिल तो पागल हेच लागत. कानाला फक्त एवढंच पाहिजे, दिल तो पागल आहे. डोळ्याला असं वाटतं नेहमी सुंदर दिसावा. कानाला असं वाटतं नुसतं म्युझिक कानावर यावा. नाकाला वाटतं नुसता जिलाबीचाच वास यावा, नुसता जिलाबीचाच वास यावा. जिभेला वाटतं फक्त जिलाबीच चोखायला मिळावा. पोटाला वाटतं चांगलाच माल आत यावा. हाताला वाटतं राणीच पिशीत राहावा. पायाला वाटतं कला केंद्राकच जावा. कारभारी दमानं 250. आणि घरी बायको बिन भाकरीची. घरी बायकोच्या डोक्याला तेल नाही, तिकडं होऊ द्या दमानं 350. घरी बायकोचे लुगडे फाटत आलं का तिच्या मामा कपाट, तिच्या बापा कपाठी. तू भिकारपणा पहा किती मोठा आहे. भिकारपणा पहा किती. बाबूराव बोलतोय 450. द्याला हवी नव्हते का. घरच्या बायकोलाच खुश ठेवले काय होईल. पण बाह्य रंगाच्या संताच्या नादी लागल्यामुळे तुम्हाला खरा पारमार्थ कळला नाही. आणि आज आम्ही सगळे बाह्य रंगाचं प्रेम, या चांबड्यावर प्रेम करायचं काय करायचं. याच्यामध्ये कोणीतरी एक आहे, त्याला तयाचे भजन चुकू नको. याला कोणीतरी आहे आणि तो काय करील. समयासे सादर व्हावे, समयासे सादर